या जगातील सर्वात सुंदर गोष्ट जर कोणती असेल ना स्त्रीसाठी तर तो तिचा स्वतःचा कमबॅक पाहणं. कारण लग्नानंतर संसारात मग्न झालेली ती, मुलांमध्ये गुरफटलेली, सगळ्यांना हवं नको ते सगळं बघणारी आणि हे सगळं करत असताना ना स्वतःला मात्र ती पूर्णपणे विसरलेली असते. तर हाय एव्हरीवन, मी तुमचीच लाडकी पल्लवी. आज मुलांना होती सुट्टी, त्यामुळे आज सगळे ना एकदम निवांतच उठलेलो होतो. उठल्यावर लगेचच किचन मध्ये आले मुलांना नाश्ता बनवण्यासाठी. इकडं खुशीचं चालू होतं माझ्यासोबत मस्ती करायचं का. खुशीचं असं आहे ना की ती थोड्या वेळ पण शांत राहत नाही बरं का, सारखं काही ना काही चालूच असतं तिचा धिंगाणा. तिच्यासोबत मस्ती करत करत नाश्त्यासाठी थोडासा चिवडा बनवला आणि सोबत एक पपई पण कापली. खास मुलांसाठी मी पपईची बाग लावलेली आहे बरं का. लहान मुलांना घरचं जेवढं हेल्दी खायला मिळेल ना तेवढं चांगलंच असतं नाही का. तर नाश्ता वगैरे झाल्यावर घरचे सर्व कामं आवरून घेतली, तोपर्यंत क्रिसचं आणि खुशीचं चालू होतं इकडे खेळायचं काम. कामं आवरल्यानंतर आहे ना मस्तपैकी निवांत दुपारची झोप काढली, कारण पुन्हा संध्याकाळी ना सप्त्याला पण जायचं होतं. क्रिशला तर काही झोप येत नव्हती बरं का, त्याचं चालू होतं गाडी खेळायचं काम. झोपलेच होते बरं का, तेवढ्यात ब्रो पण आला, मग काय बसले त्याच्यासोबत गप्पा मारत. खुशीला तर खूप आनंद झाला होता तिच्या मामाला बघून. मामा भाचीचं नातं हे खरंच खूप वेगळं असतं बरं का. संध्याकाळ झाली होती ब्रोला जाण्यासाठी. ब्रो गेल्यानंतर लगेचच मी सप्त्याला जाण्यासाठी आवरले. तेथे गेल्यावर कीर्तन वगैरे ऐकलं आणि नंतर लगेचच जेवण केलं. तोपर्यंत इकडं खुशीचं चालू होतं मस्तपैकी हेडफोन सोबत खेळायचं काम. असली क्यूट दिसत होती ना की बस.